लॉगॅरिथम हे जे आर्टिकल आहे त्या आर्टिकलमध्ये आपण आतापर्यंत 2 लेक्चर घेतलेले आहेत आणि त्या दोन्ही लेक्चरमध्ये लॉगॅरिथमची जी काही कॉन्सेप्ट आहे, डेफिनेशन जी आहे ती डेफिनेशन घेऊन काही एक्झाम्पल्स घेतलेले आहेत आणि त्यानंतर लॉगॅरिथमिक फॉर्मचं एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्व्हर्जन, एक्सपोनेन्शियल फॉर्मचं लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कसं कन्व्हर्जन करायचं ते बघितलं. पण ते जस्ट डेफिनेशन जी आहे त्या डेफिनेशनवरूनच लॉगॅरिथमिक फॉर्म जो असेल त्याचं कसं कन्व्हर्जन करायचं एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये आणि एक्सपोनेन्शियल फॉर्मचं कसं कन्व्हर्जन करायचं लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये, ते सिंपल एकाच गोष्टीवरती डिपेंड आहे. हे जे आहे a⁻x = y, ह्या एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये a वरती रिस्ट्रिक्शन आहे, a इज पॉझिटिव्ह, a इज नॉट इक्वल्स टू 1. ह्या एक्सपोनेन्शियल फॉर्मचं लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कन्व्हर्जन आहे. सिम्पली हा जो a चा पॉवर आहे दॅट x, दिस x इज कॉल्ड लॉगॅरिथम and this x इक्वल्स टू लॉगॅरिथम. आणि कोणाचा लॉगॅरिथम असतो तो, तर लॉगॅरिथम ऑफ दिस y आणि टू द बेस a. सिंपल एवढं कन्व्हर्जन आहे. a⁻x = y ह्या एक्सपोनेन्शियल फॉर्मला आपण ह्या लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये लिहित होतं. आणि काय असतो हा a, तर a इज अ बेस असतो, x हा पॉवर असतो, y तो एक लॉगॅरिथम असतो, त्याचा लॉगॅरिथम असतो. तर सिम्पली ह्या x ला म्हणतात लॉगॅरिथम. a⁻x हा जो पॉवरचा x आहे, ह्या x ला म्हणतात लॉगॅरिथम ऑफ y टू द बेस a. आणि आपण नोटेशन मध्ये सिम्बॉलिक फॉर्म मध्ये याला असं लिहितो, x इज अ लॉगॅरिथम ऑफ y टू द बेस a. x इज अ लॉगॅरिथम ऑफ y टू द बेस a. आणि सिम्पली ह्या लॉगॅरिथमिक फॉर्मला आपण ह्याच्यामध्ये पण कन्वर्ट करू शकतो. ह्या दोन गोष्टी एकच आहेत. तर लॉगॅरिथम हा सिम्पली एक वे आहे एक्सपोनेन्शियल फॉर्मला एक्सप्रेस करण्याचा. हे जे लॉगॅरिथम आहे ते म्हणजेच a⁻x = y आहे. a⁻x = y आहे. तर हा जो लॉगॅरिथमिक फॉर्म आहे तो फक्त एक नोटेशन आहे, लिहिण्याचा एक वे आहे. आणि काय लिहिण्याचा वे, तर ह्या एक्सपोनेन्शियल फॉर्म a⁻x = y हेच एका वेगळ्या फॉर्म मध्ये लिहिलं जातं आणि त्याला आपण लॉगॅरिथम म्हणतो. जस्ट त्यामुळं जेवढ्या काही प्रॉपर्टीज येतात लॉगॅरिथमच्या, त्याचे जे प्रूफ्स येतात ते ह्याच फॉर्मवरून केले जाणार आहेत. कारण हे दोन गोष्टी एकच आहेत. लॉगॅरिथम हा दुसरं काहीच नाही. लॉगॅरिथम हे फक्त एक वे आहे. आणि कशाचा वे, तो एक नोटेशन आहे, लिहिण्याचा वे आहे, रायटिंगचा वे. आणि काय, तर हे a⁻x = y हेच लिहिण्याचा एक दुसरा वे आहे, दुसरं काहीच नाहीये. तर लॉगॅरिथमच्या जेवढ्या प्रॉपर्टीज आहेत त्या सगळ्या प्रॉपर्टी याच्यावरूनच प्रूव्ह होणार आहेत, एक्सपोनेन्शियल फॉर्म वरूनच प्रूव्ह होणार आहेत. तर आपण वन बाय वन आजच्या लेक्चरला आपण काही 1-2 प्रॉपर्टीज प्रूव्ह करणार आहेत. तर वन बाय वन आपण बघणार आहेत प्रॉपर्टीज ऑफ लॉगॅरिथम आणि त्याचे प्रूफ्स पण बघणार आहेत. तर फर्स्ट प्रॉपर्टी लॉगॅरिथमची मी प्रॉपर्टी लिहितोय आणि नंतर आपण त्याचं प्रूफ बघू. फर्स्ट प्रॉपर्टी लॉगॅरिथमची, लॉग ऑफ m into n to the base a equals to log of m to the base a plus log of n to the base a. ही फर्स्ट प्रॉपर्टी आहे लॉगॅरिथमची. ही मी फर्स्ट प्रॉपर्टी लिहिली आता, log of m into n to the base a equals to log of m to the base a plus log of n to the base n. म्हणजे लॉगॅरिथम मध्ये m into n आहे, प्रोडक्ट आहे दोन नंबरचा, m into n. ऑब्वियसली m into n नंबर्स येतो, ठीक आहे. log of m into n to the base a equals to log of m to the base a plus log of n to the base a. ही प्रॉपर्टी काय सांगते, सिम्पली याचं प्रूफ तर आपण बघणारच आहे, पण ही प्रॉपर्टी काय सांगते, सिम्पली लॉगॅरिथम मध्ये जर दोन नंबरचा प्रोडक्ट असेल m into n आणि बेस काहीतरी असेल, कुठला पण बेस असेल, बेसवरती रिस्ट्रिक्शन असतं पॉझिटिव्ह आणि नॉट इक्वल्स टू 1. तसे ह्या m into n ज्याचा आपण लॉगॅरिथम घेतो त्याच्यावरती पण रिस्ट्रिक्शन असतं, तो पण पॉझिटिव्हच असतोय. निगेटिव्हचा लॉगॅरिथम एक्झिस्ट होत नाहीये. त्याचं पण प्रूफ आपण बघू. व्हाय द लॉगॅरिथम ऑफ निगेटिव्ह नंबर डज नॉट एक्झिस्ट. पण सध्या आपण हे अज्युम करतो m into n हा एक जो नंबर आहे तो पण पॉझिटिव्हच आहे. लॉग टू द बेस a वरचे जे रिस्ट्रिक्शन काल डेफिनेशन नुसारच आपण बघितलंय, a पॉझिटिव्ह आणि नॉट इक्वल्स टू 1 असतो. इथला हे जो a आहे सगळीकडे दिसतोय तो a काय आहे, एक पॉझिटिव्ह आणि नॉट इक्वल्स टू 1 असा नंबर आहे. m into n दोन्ही पण पॉझिटिव्ह नंबर आहेत. तर आपल्याला ही प्रॉपर्टी प्रूव्ह करायची. ही प्रॉपर्टी काय सांगते, तर लॉगॅरिथम मध्ये जर दोन नंबरचा प्रोडक्ट असेल, लॉगॅरिथम मध्ये जर दोन नंबरचा प्रोडक्ट असेल आणि बेस काही असेल, तर त्याला आपण सेपरेट लॉग करू शकतो इथं, पण प्लस मध्ये log m प्लस log n. म्हणजे याला जर लिहायचंच असेल थोड्या नंबरच्या टाइप मध्ये, तर जर सपोज असं असेल log of 5 into
सपोज 9 असं जर असेल आणि बेस काही का असा ना, सपोज 2 हा बेस आहे, ठीक आहे. लॉग ऑफ 5 इंटू 9 टू द बेस 2 याला आपण असं लिहू शकतो ह्या प्रॉपर्टीनुसार. लॉगॅरिथम मध्ये काय आहे, 2 नंबरचा प्रोडक्ट आहे. लॉगॅरिथम मध्ये 2 नंबरचा प्रोडक्ट आहे. बेस काही का असा ना, तर मी याला लिहू शकतोय लॉग ऑफ 5 प्लस लॉग ऑफ 9 आणि बेस दोन्हीचा पण 2, ठीक आहे. लॉग ऑफ मध्ये 2 नंबरचा प्रोडक्ट 5 इंटू 9 10 व्हॉट एव्हर 2 नंबरचा जर प्रोडक्ट असेल तर त्याला आपण सेपरेट करू शकतो, पण ऍडिशन मध्ये लॉग 5 प्लस लॉग 9 आणि दोन्हीचा बेस परत 2च राहतोय. ह्या टाईपची ही प्रॉपर्टी आहे. तर आपण फर्स्ट याचं प्रूफ बघू. प्रूफ मी जस्ट सांगितलंय. लॉग काय असतं, तर लॉग एक वे आहे रायटिंगचा, आणि काय राईट करतो आपण, तर तो एक्सपोनेन्शियल फॉर्म लाच लिहिण्याचा दुसरा एक वे आहे. a⁻x = y हा जो एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे, ह्या एक्सपोनेन्शियल फॉर्मला लिहिण्याचा दुसरा एक वे आहे. लॉगॅरिथम दुसरं काहीच नाही. तर आपण ही प्रॉपर्टी फर्स्ट प्रूव्ह करतो. तर पहा, ही जी राईट हँड साइड आहे लॉग m टू द बेस a प्लस लॉग n टू द बेस a. तर हा जो लॉगॅरिथम आहे, ह्या लॉगॅरिथमला मी काहीतरी ॲझ्युम करतोय, आणि लेट सपोज काहीतरी मी हा जो लॉगॅरिथम आहे लॉग m याला मी सपोज x असं ॲझ्युम करतोय. लॉग m टू द बेस a याला मी सपोज x ॲझ्युम करतोय, आणि लॉग n टू द बेस a याला मी काहीतरी एक नंबर y ॲझ्युम करतोय, ठीक आहे. log m टू द बेस a सपोज इट इज इक्वल्स टू x आणि log n टू द बेस a इक्वल्स टू y. हे काय, जर राईट हँड साइडला जे दोन लॉगॅरिथम आहेत त्या दोन्ही लॉगॅरिथमला मी एक काहीतरी नंबर ॲझ्युम केले. log m टू द बेस a सपोज दिस इज इक्वल्स टू x आणि log n टू द बेस a सपोज दॅट इज इक्वल्स टू y, ठीक आहे. आता हे असं का केलंय, तर असं केल्यानंतर हा जो लॉगॅरिथमिक फॉर्म आहे त्या लॉगॅरिथमिक फॉर्मला मला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करता येईल. आता दिस विल इम्प्लाइज दॅट. आता हा जो लॉगॅरिथमिक फॉर्म आहे log m टू द बेस a इक्वल्स टू x, log n टू द बेस a इक्वल्स टू y. आणि आता काय करायचंय, ह्या लॉगॅरिथमिक फॉर्मला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करायचंय. आणि लॉगॅरिथमिक फॉर्मला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कसं कन्व्हर्ट करायचं, तर काल आपण डिस्कशन बघितलंय. काय कसं करायचं, हा जो बेस आहे तो बेस अगोदर लिहायचा आहे a, त्याचा पॉवर ही राईट हँड साइड a⁻x आणि इक्वल्स टू हा इथला तुम्ही त्याचा लॉगॅरिथम घेताय तो सिम्पली, ठीक आहे. काय करायचं आहे, तो जो बेस आहे तो बेस अगोदर लिहायचा आहे, ठीक आहे. रेस टू काय, त्याचा जो पॉवर आहे तर ती राईट हँड साइड आणि इक्वल्स टू हा नंबर, ठीक आहे. सिम्पली इथला नंबर लॉग तुम्ही ज्याचा लॉगॅरिथम घेता येतो. तर लॉगॅरिथमिक फॉर्मला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कसं लिहायचंय, तर स्टार्टिंगला हा जो बेस आहे तो बेस लिहायचा a, त्याचा पॉवर राईट हँड साइड a⁻x आणि इक्वल्स टू हा इथला तुम्ही ज्याचा लॉग m घेताय म्हणजे ज्याचा लॉगॅरिथम घेताय तो. सिमिलरली इथं पण बेस a आहे तर a⁻² त्याचा पॉवर राईट हँड साइड इक्वल्स टू तुम्ही n चा लॉगॅरिथम घेताय, इथं मध्ये लॉगॅरिथम ऑफ n आहे तर इक्वल्स टू n. आता पहा, a⁻x इक्वल्स टू m भेटले मला, a⁻y इक्वल्स टू n भेटले. तर हे जे दोन इक्वेशन्स आहेत ऍक्च्युअली दिसतात ते इक्वेशन्सच आहेत. a⁻x इक्वल्स टू m, a⁻y इक्वल्स टू n. हे दोन काय आहेत, इक्वेशन्स आहेत. मी या दोन्ही इक्वेशनचा प्रोडक्ट करतो. लेफ्ट हँड साइडचा प्रोडक्ट, राईट हँड साइडचा प्रोडक्ट. आता ह्या इक्वेशनची लेफ्ट हँड साइड आहे a⁻x, या इक्वेशनची लेफ्ट हँड साइड आहे a⁻y. तर मी लेफ्ट हँड साइडचा प्रोडक्ट करतोय, इक्वल्स टू मला राईट हँड साइडचा प्रोडक्ट पण भेटेल. तर आता लेफ्ट हँड साइड इंटू लेफ्ट हँड साइड काय होईल, तर a⁻x ह्या इक्वेशनची लेफ्ट हँड साइड अशी, तो a⁻x इंटू ह्या इक्वेशनची लेफ्ट हँड साइड आहे a⁻y. तर मी काय केलं, ह्या दोन इक्वेशन वरून लेफ्ट हँड साइडचा प्रोडक्ट केलाय, a⁻x आणि a⁻y यांचा प्रोडक्ट केलाय. पण सायमल्टेनियस मला इक्वल्स टू काय भेटणार आहे, मग राईट हँड साइडचा प्रोडक्ट m इंटू n, ठीक आहे. राईट हँड साइडला मला भेटेल प्रोडक्ट ऑफ m आणि प्रोडक्ट ऑफ n, दोन्ही इक्वेशनच्या राईट हँड साइडचा प्रोडक्ट. आता मला असं भेटलंय a⁻x इंटू a⁻y इक्वल्स टू m इंटू n. आता पहा नेक्स्ट, दिस इज लॉज ऑफ इंडायसेस, a⁻x इंटू a⁻y इक्वल्स टू a⁻x प्लस y. आता हे मात्र इंडायसेसच्या प्रॉपर्टीनुसार m इंटू n, आणि ही प्रॉपर्टी काय आहे, तर जिथं कुठं आपल्याला a⁻x इंटू a⁻y असं जर असेल तर याला आपण a⁻x प्लस y लिहू शकतो. हे मात्र इंडायसेसच्या प्रॉपर्टीनुसार आहे.
a रेस टू एक्स इंटू a रेस टू वाय इज इक्वल्स टू a रेस टू एक्स प्लस वाय. ही जी प्रॉपर्टी आहे लॉज ऑफ इंडायसेस मध्ये त्याला, त्या प्रॉपर्टीनुसार मला इथं भेटलंय a रेस टू एक्स इंटू a रेस टू वाय, a रेस टू एक्स इंटू a रेस टू वाय. तर मी याला असं लिहितो a रेस टू एक्स प्लस वाय. तर हा जो a चा पॉवर आहे तर a चा पॉवर काय एक्स प्लस वाय. ठीक आहे, a रेस टू एक्स प्लस वाय इंटू एम. तर ह्या प्रॉपर्टीनुसार a रेस टू एक्स इंटू a रेस टू वाय त्याला आपण a रेस टू एक्स प्लस वाय लिहू शकतो. तर मग इथं पण a रेस टू एक्स इंटू a रेस टू वाय आहे. तर मग ह्या गोष्टीला मी लिहिले a रेस टू एक्स प्लस वाय. तर हा एक्स प्लस वाय पॉवर मध्ये आहे, a चा पॉवर एक्स प्लस वाय आहे, a चा पॉवर एक्स प्लस वाय आहे. दिसताना पण तो दिसतोय तसा, नाही तर मग आपण त्याला ब्रॅकेट करू शकतो. हा ब्रॅकेट काय इंडिकेट करतोय, दिस इज पॉवर एक्स प्लस वाय इज अ पॉवर ऑफ ए, एक्स प्लस वाय इज अ पॉवर ऑफ ए. आता पहा a रेस टू एक्स प्लस वाय इक्वल्स टू mn आहे. म्हणजे हे कुठल्या फॉर्म मध्ये दिसतानीच हे एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये दिसतंय. a रेस टू काहीतरी नंबर आहे इज इक्वल्स टू काहीतरी आहे. ठीक आहे, a रेस टू, आता ते एक्स प्लस वाय काही का असाना पण a चा काहीतरी पॉवर आहे इज इक्वल्स टू m इंटू n आहे, काहीतरी राईट हँड साईडला नंबर आहे. आणि मोरओव्हर हा पण पॉझिटिव्ह नंबर आहे, बोथ m and n आर पॉझिटिव्ह आहेत. तर राईट हँड साईडला पण एक पॉझिटिव्ह नंबर आहे. तर a रेस टू एक्स प्लस वाय इक्वल्स टू mn ह्या फॉर्म मध्ये, म्हणजे a चा काहीतरी पॉवर इज इक्वल्स टू काहीतरी नंबर आहे. तर याचा मिनिंग आहे हा काय आहे, हा एक एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. मग ह्या एक्सपोनेन्शियल फॉर्मला मी परत लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये लिहू शकतोय. एक्सपोनेन्शियल फॉर्मला लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये लिहू शकतोय. मग काय होणार पहा, एक्सपोनेन्शियल फॉर्मला लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कसं लिहायचं, तर a चा जो पॉवर आहे, a चा जो पॉवर आहे दॅट पॉवर इक्वल्स टू एक्स प्लस वाय इक्वल्स टू एक्स प्लस वाय इक्वल्स टू काय असतं, तर लॉगॅरिथम ऑफ mn टू द बेस a. हे आपण कालच बघितलंय. हा जो एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे त्या एक्सपोनेन्शियल फॉर्मला लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कसं लिहायचं, तर a रेस टू एक्स प्लस वाय आहे ना, तर ह्या एक्स प्लस वायला काय म्हणतात, एक्स प्लस वाय इज अ लॉगॅरिथम ऑफ m इंटू n टू द बेस a. एवढंच असतं. a रेस टू एक्स प्लस वाय इक्वल्स टू m हा जो एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे त्या एक्सपोनेन्शियल फॉर्म वरून आपण काय लिहितो, दिस पॉवर एक्स प्लस वाय इज ऍक्च्युअली लॉगॅरिथम कोणाचा, लॉगॅरिथम ऑफ m इंटू n टू द बेस a. तर दिस इज कन्व्हर्जन ऑफ एक्सपोनेन्शियल फॉर्म टू लॉगॅरिथमिक फॉर्म. तर ह्या एक्सपोनेन्शियल फॉर्मला मी फक्त लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये लिहिलंय. सो दिस विल इम्प्लाय दॅट, पण ह्या एक्सला मी काहीतरी अज्युम केलं, तर दिस एक्स इज नथिंग बट द लॉग ऑफ m टू द बेस a. आणि ह्या y ला तुम्ही अज्युम केलं लॉग ऑफ n टू द बेस a. हा जो x आहे तर मी ह्या x ला काय अज्युम केलं, लॉग m टू द बेस a. सो लॉग m टू द बेस a प्लस हा जो y आहे ह्या y ला मी अज्युम केलं y इज लॉग n टू द बेस a, लॉग n टू द बेस a. आणि राईट हँड साइड ॲज इट इज ए लॉग a, लॉग mn टू द बेस a. ठीक आहे, तर ह्या x ला मी जे अज्युम केलं लॉग m टू द बेस a, y ला जे मी अज्युम केलं लॉग n टू द बेस a इक्वल्स टू राईट हँड साइड ॲज इट इज. तर आता जर हे बघितलं मी तर काय भेटलं मला, लॉग mn टू द बेस a इक्वल्स टू लॉग m प्लस लॉग n. आणि दोन्हीचा बेस सगळीकडे लेखे, तर मग लॉग mn इक्वल्स टू लॉग m प्लस लॉग n असं आहे इथं. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. जस प्रॉपर्टी जी आहे लॉग mn, फक्त त्या प्रॉपर्टीमध्ये ही लेफ्ट हँड साइड आहे आणि इथं जी प्रूव्ह करून जी प्रॉपर्टी आहे ही राईट हँड साइड आहे. पण इक्वेशन मध्ये लेफ्ट हँड राईट हँड साइड कोणता अगोदर लिहितात कोणत्या नंतर लिहितात याच्यावर काहीच फरक पडत नाहीये. तर ही जी प्रॉपर्टी आहे लॉग mn टू द बेस a इक्वल्स टू लॉग m प्लस लॉग n टू द बेस a, ही प्रॉपर्टी आपली प्रूव्ह होते. आता हे प्रूफ कडे जर बघितलं तर याच्यामध्ये काय केलंय, जस्ट एक्सपोनेन्शियल फॉर्म याला अगोदर काहीतरी मानलंय, एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहिलंय आणि परत लॉज ऑफ इंडायसिसचा यूज करून एक्सपोनेन्शियल फॉर्मला परत लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये लिहिलंय. तर ही जे लॉगच्या प्रॉपर्टी आहेत, आता अजून एक प्रॉपर्टी बघितली, काहीतरी केलं तर सगळ्या प्रॉपर्टी मध्ये काय असणार आहे, तर एक्सपोनेन्शियल फॉर्मच यूज करून लॉग लिहितो. कारण लॉग आपण आता जस्ट बघितलं का लॉग हा काय आहे, एक लिहिण्याचा वे आहे. कशाला, एक्सपोनेन्शियल फॉर्मला लिहिण्याचाच तो एक वे आहे. त्यामुळे त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीचा प्रूव्ह होणार आहेत. त्या कशाचा यूज करून प्रूव्ह होणार आहेत, तर एक्सपोनेन्शियल फॉर्मचाच यूज करून प्रूव्ह होणार आहे. तर आपण अजून एक प्रॉपर्टी बघू, जस्ट रिव्हर्स, मायनस मध्ये पण ट्रू असतं ते. आणि काय, तर नेक्स्ट जी प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी, आणि आपण याचं सेपरेट प्रूफ बघणार. पण त्याच्या प्रूफ मध्ये पण बऱ्याच गोष्टी सिमिलर, ऍक्च्युअली सगळ्या गोष्टी सिमिलर आहेत, पण आपण जस्ट क्विक ह्या सगळ्या गोष्टी परत एकदा बघू. ही नेक्स्ट प्रॉपर्टी आहे.
पहिल्या प्रॉपर्टीमध्ये काय होतं, लॉग m बाय n, लॉग m बाय n टू द बेस a इक्वल्स टू लॉग m मायनस लॉग n. बेस दोन्हीकडे बी एकच आहे. काही गोष्टी आता याच्यानंतर आपण बेस लिहिणारच नाही, ऍझ्युम करणारे दोन्ही साईडचा बेस एकच आहे, काही का असताना पण बेस एकच आहे. तर लॉग m बाय n इक्वल्स टू लॉग m मायनस लॉग n ही एक प्रॉपर्टी आहे लॉगॅरिथमची सेकंड प्रॉपर्टी. आता पहिली जी प्रॉपर्टी होती लॉग mn इक्वल्स टू लॉग m प्लस लॉग n, त्याच प्रॉपर्टीमध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच गोष्टी इथं पण येणार आहेत. सपोज फर्स्ट थिंग, त्याच्या दोन राईट हँड साईड येतं, त्या दोन राईट हँड साईडला मी काहीतरी ॲज्युम करतो. सपोज फर्स्ट राईट हँड साईडचा जो फर्स्ट नंबर आहे लॉग m टू द बेस a, याला मी x ॲज्युम करतोय, आणि लॉग n टू द बेस a इक्वल्स टू याला मी y ॲज्युम करतोय. सपोज दिस इज इक्वल्स टू x, सपोज दिस इज इक्वल्स टू y. ठीक आहे. आता हे का केलंय, तर याला परत मी एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहू शकतोय. ठीक आहे. तर आता परत हा जो लॉगॅरिथमिक फॉर्म आहे, या लॉगॅरिथमिक फॉर्मला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहायचं आहे. लॉगॅरिथमिक फॉर्मला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कसं लिहायचं, तर अगोदर बेस लिहायचा आहे. बेस काय आहे, इथं बेस a आहे. तर नंतर बेसचा पॉवर लिहायचा आहे. बेसचा पॉवर काय असतो, तर जी राईट हँड साईड आहे किंवा लेफ्ट हँड साईड, दोन्हीकडे जिकडं कुठं असेल, हे जर राईट हँड साईडला असेल तर मग लेफ्ट हँड साईड. तर बेस लिहिला, बेसचा पॉवर लिहायचा, नंतर बेसचा पॉवर काय लिहायचा, तर दुसऱ्या साईडला जो नंबर आहे तो लिहायचा आहे a रेज टू x, आणि इक्वल्स टू तुम्ही ज्याचा इथं लॉगॅरिथम घेताय तो लॉगॅरिथम लिहायचा आहे. फक्त इथं आपण कशाचा लॉग घेतोय, तर लॉग m चा लॉग घेतोय टू द बेस a. तर हा सिम्पली एक्सपोनेन्शियल फॉर्म झाला. इथं पण ह्या एक्सपोनेन्शियल फॉर्मला लॉगॅरिथमिक फॉर्मला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कसं लिहायचं, अगोदर बेस लिहायचा. बेस काय आहे, a आहे. नंतर बेसचा पॉवर लिहायचा. पॉवर काय लिहिणार, तर जी राईट हँड साईड आहे तो पॉवर लिहायचा आहे a रेज टू y, आणि इक्वल्स टू काय करायचं आहे, तर तुम्ही ज्याचा लॉगॅरिथमिक घेताय तो, आणि इथं कशाचा लॉग घेतोय आपण, तर n चा लॉग घेतोय. तर हे झालं सिम्पली ह्या लॉगॅरिथमिक फॉर्मचं एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्व्हर्जन. आता a रेज टू x इक्वल्स टू m भेटलंय, a रेज टू y इक्वल्स टू n भेटलंय. आता मला हे जे दोन इक्वेशन्स आहेत, दिसायला ते दोन इक्वेशनच आहेत. a रेज टू x इक्वल्स टू m, a रेज टू y इक्वल्स टू n, हे दोन इक्वेशनच आहेत. मी आता मागच्या प्रॉपर्टी प्रूव्ह करताना काय केलं, ह्या दोन्ही इक्वेशनचं लेफ्ट हँड साईडचा प्रोडक्ट केला. इथं मात्र मी डिव्हिजन करणार आहे. आणि काय डिव्हिजन करणार, ही लेफ्ट हँड साईड, तर याची डिव्हिजन करणार आहे. a रेज टू x अपॉन a रेज टू y असं करतोय मी. ही लेफ्ट हँड साईड आहे पहिल्या इक्वेशनची लेफ्ट हँड साईड a रेज टू x, दुसऱ्या इक्वेशनची लेफ्ट हँड साईड a रेज टू y. तर लेफ्ट हँड साईड डिवायडेड बाय लेफ्ट हँड साईड असं केलं तर राईट हँड साईडला पण इक्वल्स टू करून मला तसंच करावं लागेल, राईट हँड साईड डिवायडेड बाय राईट हँड साईड. कारण तसं मग ऍक्च्युली व्हॅलिड होणार नाही. एका साईडला आपण डिव्हिजन करतोय, दुसरीला प्रोडक्ट करायचं असलं m इंटू n, असं ट्रू नाही येते. तर दोन्ही मी काय केलं, लेफ्ट हँड साईड डिवायडेड बाय लेफ्ट हँड साईड इक्वल्स टू राईट हँड साईड डिवायडेड बाय राईट हँड साईड, ह्या दोन इक्वेशन वरती हे ऑपरेशन केलंय फक्त. आता ह्या गोष्टी सगळ्या ट्रू येतं. परत एकदा मला लॉज ऑफ इंडायसेस वापरायचा आहे. मी याला असं लिहू शकतो, a रेज टू x इंटू हा जो डिवाइड बाय आहे a रेज टू y, काय आहे a रेज टू y डिवाइडला आहे. तर मला तो डिवाइडला नकोय, मला तो मल्टिप्लायला लिहायचा आहे. पण ज्यावेळेस मल्टिप्लायला लिहितो त्याला मी मायनस y मला लिहावं लागेल इक्वल्स टू m बाय n. आणि ही काय प्रॉपर्टी आहे पहा, सिम्पली 1 अपॉन a रेज टू x, याला मी a रेज टू मायनस x लिहू शकतो. सिंपल एवढीच प्रॉपर्टी आहे. डिवाइड मध्ये आहे a रेज टू x इंटू 1 अपॉन a रेज टू y. हे a रेज टू y जो आहे तो ऍक्च्युली आहेच काय, a रेज टू x इंटू 1 अपॉन a रेज टू y आहे. तर 1 अपॉन a रेज टू x याला मी 1 अपॉन इज इक्वल्स टू a रेज टू मायनस x. हा जो डिवाइडला आहे, सिम्पली डिवाइडला आहे, तो मला मल्टिप्लिकेशन मध्ये लिहायचं आहे. a रेज टू x डिवाइड a रेज टू y आहे. तर मला तो डिवाइड मध्ये खाली नकोय, तर मला मल्टिप्लिकेशन मध्ये लिहायचं आहे. पण मल्टिप्लिकेशन मध्ये जर लिहायचं असेल तर तो फक्त पॉवर निगेटिव्ह होतोय. ठीक आहे. आणि ही प्रॉपर्टी आहे 1 अपॉन a रेज टू x इक्वल्स टू a रेज टू मायनस x. आता इथं a रेज टू x इंटू a रेज टू मायनस y, इथं परत एकदा मी लॉज ऑफ इंडायसेस यूज करतोय. a रेज टू x मायनस y असं भेटेल इक्वल्स टू m बाय n. a रेज टू x इंटू a रेज टू y, तीच प्रॉपर्टी. काय प्रॉपर्टी आहे, तर a रेज टू x इंटू a रेज टू y इज इक्वल्स टू a रेज टू x प्लस y अशीच प्रॉपर्टी आहे. त्या प्रॉपर्टीचाच यूज करून इथं दिसताना तर तशी दिसत नाही a रेज टू x इंटू a रेज टू y. तर काय होणार आहे, ह्या दोन्हीची ऍडिशन होणार आहे, इंडायसेसची ऍडिशन होणार आहे. x
प्लस मायनस वाय, एक्स आणि मायनस वाय याची ॲडिशन, एक्स आणि मायनस वाय याची ॲडिशन ॲक्च्युली काय आहे, एक्स मायनस वाय आहे. आता हा जो एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे ए रेज टू एक्स मायनस वाय इक्वल्स टू एम एन, ह्या एक्सपोनेन्शियल फॉर्मला परत काय करायचंय, लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करायचंय. आणि एक्सपोनेन्शियल फॉर्मला लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर हा ए जो बेस आहे त्याचा पॉवर अगोदरल्या पॉवर काय आहे एक्स मायनस वाय, तर पॉवर हे ऍक्च्युली काय असतं, लॉगॅरिथम असतं. ठीक आहे, लॉगॅरिथम. आणि कोणाचा लॉगॅरिथम असतो तर लॉगॅरिथम ऑफ एम बाय एन याचा लॉगॅरिथम असतो आणि बेस ए असतो. सिंपल. ठीक आहे, दिस एक्स प्लस वाय इज अ लॉगॅरिथम ऑफ एम एन टू द बेस ए, एवढंच असतं ते. ए रेज टू एक्स मायनस वाय, हा जो एक्स मायनस वाय काय असतो, एक्स मायनस वाय इज अ लॉगॅरिथम ऑफ एम एन टू द बेस ए, एवढंच असतं. आणि जस्ट आता काय करायचं, ह्या एक्सला जे मी ॲज्युम केलं तर एक्स इज अ लॉग एम, एक्स इज काय होतं लॉग एम टू द बेस ए, मायनस हा जो वाय होता तो काय होता लॉग एन टू द बेस ए, आणि राईट हँड साईडला ते मी ॲज इट इज लिहितोय लॉग ऑफ एम बाय एन टू द बेस ए. ठीक आहे, सिम्पली एक्स, दिस एक्स इज अ लॉग एम टू द बेस ए, याला मी ॲज्युम केलं, आणि हा वाय काय होता लॉग एन टू द बेस ए. तर एक्स इज अ लॉग एम टू द बेस ए, वाय इज अ लॉग एन टू द बेस ए. तर सिम्पली एक्सची व्हॅल्यू पुट केली, वायची व्हॅल्यू पुट केली, आणि ही प्रॉपर्टी प्रूव्ह झाली. इथं पण जर बघितलं तर काय ह्या राईट हँड साईडला याला काहीतरी मी एक्स ॲज्युम केलं, याला वाय ॲज्युम केलं, आणि एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्व्हर्ट केलं, आणि काहीच तिथल्याच एक्सपोनेन्शियल फॉर्मचे जे लॉज ऑफ इंडायसेस आहेत त्याचा यूज करून आणि परत त्या एक्सपोनेन्शियल फॉर्मला लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कन्वर्ट केलंय, आणि ही प्रॉपर्टी प्रूव्ह झाली. तर ह्या दोन प्रॉपर्टीज बघितल्या, अजून पण काही प्रॉपर्टीज आहेत लॉगॅरिथमच्या, पण ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. आजच्या पुरतं आपण इथं स्टॉप करू. ठीक आहे, थँक्यू.